या आहे समाजसेविका मंजुळाबाई विठ्ठल ढगे। मंजुळाबाई या वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथील रहिवासी आहे। मंजुळाबाईचे पती व मुलगा हे सैन्यात होते। समाजसेवा ही मंजुळाबाईच्या रक्तातच होती। समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार मंजुळाबाईंनी जवळून पाहिले होते। या दलित, शोषित, पीडित, वंचित स्त्रियांसाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची केले। या महिलांसाठी त्या आधार बनल्या व अनेक महिलांचे उद्ध्वस्त होणाऱ्या जीवनाची घडी त्यांनी बसून दिली। म्हणूनच मंजुळाबाई या समाजसेविकाची ओळख संपूर्ण पंचक्रोशीत एक आधुनिक सावित्री म्हणून आहे। मंजुळाबाईंनी अनेक सामाजिक उपक्रमातून मदतीचा हात पुढे केला। त्यामध्ये रुग्णसेवा, दारूबंदी महिला मंडळाची स्थापना करणे, गावागावात महिला अत्याचार निर्मूलन समित्या स्थापन करून महिला शक्तीचे मोठे संघटन त्यांनी उभे करून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ती सामंजस्याची भूमिका घेऊन वेळप्रसंगी आक्रमक होऊन महिलांना न्याय मिळवून देण्याचे निरंतर कार्य त्यांनी सुरू ठेवले आहे। मंजुळाबाईच्या या सामाजिक कार्याची दखल समाजातील अनेक संघटनांनी व प्रशासनाने घेतली असून त्यांना विविध पुरस्कार सुद्धा मिळाले आहे। यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2012, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा, व्यसनमुक्ती प्रोग्राम सत्कार, दक्ष नागरिक फाउंडेशन वर्धा, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम नई दिल्ली, याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार असे एक नव्हे तर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले असून त्यांच्या समाजकार्याची स्तुती करावी तेवढी कमीच आहे। अशा या त्यांच्या कार्याला समाजमन नितांत ऋणी आहे। ज्यांचा नाही कोणी त्यांच्या मंजुळाबाई अशी त्यांची ख्याती निर्माण झाली आहे। अशा समाजसेवा करणाऱ्या नारी शक्तीला विदर्भ न्यूजचा सलाम। मोठा नमस्कार, लाडण्याचा आशीर्वाद। मी एका सैनिकाची पत्नी आहो, एका सैनिकाची माता आहो। माझं नाव मंजुळाबाई विठ्ठलराव ढगे। मी हेच कामं करत आली, सुधरवायचं कसा संसार चालायचा आणि कसा काय करायचा माझं काम आहे। असंच मी तुमच्या आई बहिणीला सांगतो का आपल्या मुली शिकवा आणि आपल्या मार्गाने लावा। जरी नवऱ्याचा त्रास असेल तरी पण काय हरकत नाही, आज राहीन उद्या नाही राहणार असं करून सगळ्यांनी त्याला सांभाळून घ्यायचं। मोठ्या मोठ्या ठिकाणी मला कुठेही बोलवतात का ढगेबाईला बोलवा, ढगेबाईला बोलवा। मी त्यांना मार्गदर्शन चांगलं करतो। मार्गदर्शन करून त्या बाईला उपचार सांगतो का असं करायचं तसं करायचं। ते बाई त्या मताप्रमाणे माझ्या चालली, सगळ्या बाया गोळा करायच्या आणि ह्या मार्गदर्शन करायचं। माझं हेच म्हणणं आहे का गर्भपात करू नये, मुली वाचवायचा प्रयत्न करा आणि मुली शिकवायचा प्रयत्न करा असं माझं मत आहे। मला माझ्या कर्तव्यानं माझ्या यानं खेड्यापाड्यात सर्व मी दारूबंदी केली, बायांना सुधरवून दिलं, त्याचा संसार चांगला केला। मी का ऐकल्यानं काही दोन गोष्टी ऐकायच्या पण आपलं घर सोडायचं नाही। आपलं कसा पतीला वागवायचं, कसं सासऱ्याला वागवायचं, कशी सेवा करायची हे त्यांना मी मार्गदर्शन केलं। याच्याबद्दल माझं कलेक्टर साहेबांनं माझं स्वागत केलं। अहिल्याबाईची मूर्ती मला पैसे मिळाले पण मला हे काही नको। मला माझ्या आई बहिणी दुरुस्त झाल्या, आपल्या संसाराला लागल्या, त्याचा मोठा 10च्या हुशानं चांगल्या मुली शिकवा हे माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आणि मुलीचा अत्याचार करू नका, असा संसार करा का हास्य खुशीत करा। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।